राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद पुंगशे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या क्रांतिकारकांबद्दल आता आपण बोलतो आहोत. काल मी 2 क्रांतिकारकांबद्दल बोललो आणि आज जतींद्रनाथ मुखर्जी उर्फ बाघा जतीन. 7 डिसेंबर 1879 ते 10 सप्टेंबर 1915 अशी त्यांची कारकीर्द आहे. अनुशीलन समिती या क्रांतिकारकांच्या संघटनेच्या संस्थापकांपैकी ते एक होते. या समितीशी संलग्न असलेल्या युगांतर पार्टीचे ते एक प्रमुख नेते होते. स्वामी विवेकानंद हे जतींद्रनाथांचे प्रेरणास्थान, तर मॅझिनी आणि गॅरिबल्डी या इटालियन क्रांतिकारकांची चरित्र लिहिणारे योगेंद्र विद्याभूषण हे त्यांच्या गुरुस्थानी होते. हावरा सिबपूर कटाच्या खटल्यात त्यांच्यावर इंग्लंडच्या राजाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा गंभीर आरोप ठेवला गेला. पण त्यांनी इतक्या कारवाया इतक्या गुप्ततेत केल्या होत्या की त्यांच्यावर कुठलाही आरोप सिद्धच होऊ शकला नाही. 1915 मध्ये ओडिशात पोलिसांबरोबर त्यांची चकमक उडाली. दोन्ही बाजूंनी तासभर गोळीबार सुरू होता. शेवटी बाघा जतीन गंभीर जखमी झाले आणि बालासोरच्या इस्पितळामध्ये त्यांचं निधन झालं. बंगालचे पोलीस कमिशनर चार्ल्स टेगार्ट त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करत उद्गारले, जतीन जर इंग्रज असते तर आम्ही ट्रॅफलगार स्क्वेअरमध्ये नेल्सनच्या पुतळ्या शेजारी त्यांचा पुतळा उभा केला असता. शत्रूला सुद्धा ज्यांच्याविषयी इतका आदर वाटला त्या थोर योद्ध्याची आपल्या देशाने आठवणही ठेवली नाही. कुणाला माहितीच नाहीत हे सगळे. दुसरे सूर्या सेन यांची कारकीर्द 22 मार्च 1894 ते 12 जानेवारी 1934. शालेय शिक्षक असलेले सूर्या सेन मास्टर दा म्हणून ओळखले जात असे. 18 एप्रिल 1930 रोजी यांनी आपल्या 65 सहकाऱ्यांसह चितगावच्या शस्त्रागारावर धाड टाकून तेथील शस्त्रे पळवली. पण दुर्दैवानं तेथील दारुगोळा त्यांच्या हातात लागला नाही. शस्त्रागारावर भारताचा झेंडा फडकावून ते चितगाव जवळील जलालाबादच्या डोंगरांमध्ये निघून गेले. तिथे ब्रिटिश सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत त्यांचे अनेक साथी मारले गेले, पण स्वतः सूर्या सेन निसटले. त्यानंतर 3 वर्ष त्यांनी पोलिसांना गुंगारा देत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लपून छपून काढली. शेवटी ज्याच्या घरी त्यांनी तात्पुरता आसरा घेतला होता त्या नेत्रा सेन यांनी दगाबाजी करून त्यांना पोलिसांच्या हवाली केले. चौकशीसाठी पोलीस नेत्रा सेनच्या घरी गेले असता त्याच्या पत्नीने त्यांना हल्लेखोराचे नाव सांगण्यास स्पष्ट नकार दिला. माझे पती दगलबाज होते, त्यांनी चितगावच्या सुपुत्राला धोका दिला आणि देशाशी गद्दारी केली. तुम्ही हवं तर मला ठार मारा, पण मी तुम्हाला काहीही माहिती देणार नाही. या शब्दात त्या वीरांगनेनं भारत मातेशी असलेलं आपलं नातं जास्त महत्त्वाचं मानलं. सूर्या सेन यांना फाशी देण्याआधी इंग्रजांनी त्यांचा निर्घृण छळ केला. हातोड्यानं त्यांचे सगळे दात पाडून टाकले, त्यांच्या हातापायांचे सांधे तोडून टाकले, त्यांची नखं उपटून टाकली. मृत्यूच्या आदल्या दिवशी आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी लिहिलं, मृत्यू माझ्या दरवाजावर दस्तक देत आहे. माझं मन अनंताच्या दिशेनं झेपावले आहे. या आनंदाच्या पवित्र क्षणी मी तुमच्यासाठी काय मागे सोडून जाऊ. माझ्यापाशी फक्त एकच गोष्ट आहे, माझं स्वप्न, स्वतंत्र भारताचं माझं सोनेरी स्वप्न. हे क्रांतिकारक या काँग्रेसने लपवले, दडवले. 79 वर्षाच्या या भारताच्या इतिहासात, स्वतंत्र भारतामध्ये गांधी, नेहरू यांच्या पलीकडं हे सगळे क्रांतिकारक यांनी सांडलेलं रक्त, यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेलं बलिदान आम्हाला माहितीच नाही. उद्या अभिनव भारत संघटना, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही संस्था काढली, मित्रमेळा, अभिनव भारत संघटना, आणि मग त्याच्यामध्ये किती क्रांतिकारक आणि पुढचा सगळा इतिहास. तो निदान सावरकर आणि ह्यांच्यामुळं आणि आमच्या सावरकर व्याख्यानामुळं थोडा तरी माहिती. पण हे ज्यांची मी नावं गेली 2-3 दिवस सांगतोय, ज्यांचा इतिहास थोडक्यात सांगतोय, ह्यांच्याबद्दल काही माहिती नाही. ना त्यांच्या जयंत्या, ना पुण्यतिथ्या, ना त्यांचे पुतळे, ना त्यांचे फोटो. आमच्या सरकारला काही पडलेलीच नाही. ठीक आहे, मी माझ्या परीनं ह्या सगळ्या क्रांतिकारकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो माझ्या राष्ट्राय स्वाहामध्ये. हे चॅनल तुम्हाला जर आवडत असेल, ह्याच्यावरचे माझे हे सगळे भाग आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा.
या सगळ्या क्रांतिकारकांना हे भाग त्यांचे शेअर करून त्यांची माहिती हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचवणं हीच त्यांना सगळ्यांना श्रद्धांजली आहे. उद्या अभिनव भारत संघटना. राष्ट्राय स्वाहा.